नमस्कार मित्रांनो, धीरज गरज ब्लॉगमध्ये मी धीरज गरज आपले सर्वांचे स्वागत करत आहे. रात्रीचे 11:30 वाजले आहेत आणि आम्ही आता मुंबईच्या छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्टला येऊन थांबलेलो आहोत. इथून आमची 27ची रात्रीची 1:40ची फ्लाईट आहे आणि चेन्नईला ती स्टे घेणार आहे. असा आमचा प्रवास असेल. सकाळी साधारणतः उद्या दुपारी 2 वाजता आम्ही बालीला पोहोचणार आहोत. बघूया जर्नी कशी होत आहे. आम्ही प्रत्यक्षरित्या 1 तास उशिरा आलेलो आहोत आणि आता चेकिंग चालू झालेली आहे. मित्रांनो, रात्रीचे 12:15 झाले आहेत. आता लगेच चेकिंग होऊन आता पुढे आम्ही निघालेलो आहोत. रात्रीचे 1:30 वाजला आहे आणि आता आम्ही फ्लाईटमध्ये बसायला चाललेलो आहोत. बालीला जाण्याची उत्सुकता भरपूर आहे, काय का ताई? मित्रांनो, रात्रीचे 3:35 झालेले आहेत आणि आता आम्ही फ्लाईटमध्ये बसलेलो आहोत आणि साधारणतः 10 मिनिटांमध्ये फ्लाईट सुटणार आहे. भारतीय टाईम 10:45 झालेले आहेत आणि बाली येथे 1:15 झालेले आहेत आणि आमची फ्लाईट आता एअरपोर्टला उतरलेली आहे. आम्ही फ्लाईटचे काही रिस्ट्रिक्शन पाळून बाहेर निघणार आहोत. आता भारताचे 10:55 झालेले आहेत आणि आम्ही आता बाली एअरपोर्टवरून विमानातून बाहेर आलेलो आहोत. चला, आता आम्ही एअरपोर्टवर आत्ताच उतरलेलो आहोत आणि पुढे निघत आहोत.
हे बघा बाली एअरपोर्टचं आतील पूर्ण व्ह्यू आहे. एकदम शांत एअरपोर्ट आहे. मुंबई एअरपोर्ट सारखं गजबजलेलं दिसत नाही. मित्रांनो, आत्ताच इमिग्रेशन कंप्लीट करून बाहेर आलेलो आहोत आणि साधारणतः आत्ता भारताचे 12:45 झालेली आहेत आणि आम्ही आता बॅगा कलेक्ट करायसाठी चाललेलो आहोत. आता एअरपोर्टच्या बाहेर आलेलो आहोत आणि टॅक्सी जे आमची गाडी टूर गाईड न्यायला आलेलं आहे त्याला आता शोधत आहोत. ही गाडी आपल्याला न्यायला आलेली आहे आणि हे गाडीचे ड्रायव्हर प्लस गाईड आहेत. मित्रांनो, दुपारचे भारतीय वेळेनुसार 2 वाजले आहेत आणि आम्ही आता बाली येथील आमच्या हॉटेलला येऊन पोचलेलो आहोत. त्याने आताच वेलकम ड्रिंक म्हणून पेय सर्व केले आहे. अतिशय चांगले ॲम्बिएशन आहे. पाचशे 16 नंबरची रूम आम्हाला दिलेली आहे. रूमचा आतून व्ह्यू दाखवतो. फार छान रूम आहे. पडदा हा वॉशरूम पण आहे. एकदम नीट अँड क्लीन. आणि आता रूम मधला व्ह्यू बाहेरचा दाखवतो. हा बघा स्विमिंग पूल. अतिशय सुंदर स्विमिंग पूल आहे. ओके. मित्रांनो, रात्रीचे इंडियन टायमिंग 6 वाजलेले आहेत आणि इथं 8:30 झालेले आहेत. जेवायला आलो आहेत. बघूया आता जेवण कसं आहे.